नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत। आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर ओमकार हरी माळी, उद्यमी महाराष्ट्र या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी आजवर जवळपास 17,000 जणांना वेबिनारद्वारे इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि डिजिटल मार्केटिंग या विषयातलं प्रशिक्षण दिलं आहे। विशेष म्हणजे यातलं जवळपास 2600 जणांनी स्वतःचे इम्पोर्ट एक्सपोर्ट फर्म सुरू केलेले आहेत आणि त्यातल्या 18 जणांनी एक्सपोर्ट देखील केलेला आहे। कोण आहेत ओमकार हरी माळी? डॉक्टर ओमकार हरी माळी। डॉक्टर ओमकार हरी माळी हे लंडनमधनं त्यांनी आपलं MBA कंप्लीट केलेलं आहे। इंटरनॅशनल बिझनेस या विषयावर त्यांनी PhD केलेलं आहे आणि 1 मे 2020 या दिवशी त्यांनी उद्यमी महाराष्ट्रचा संकल्प सोडला आणि त्या माध्यमातून मगाशी जो डेटा मी तुम्हाला सांगितला तो डेटा त्यांनी अचीव केला। म्हणजे आत्तापर्यंत इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि डिजिटल मार्केटिंगचे जे त्यांनी वेबिनार्स केलेले आहेत त्यातले 17,000 जणांनी त्यात पार्टिसिपेट केलेलं आहे आणि फक्त पार्टिसिपेट केलं नाही तर 2600 जणांनी इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय देखील सुरू केलेला आहे। नेमके उद्यमी महाराष्ट्र काय आहे, उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून ते काय साध्य करू इच्छितात, उद्यमी महाराष्ट्र डाऊन द लाईन पुढच्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राला कुठे घेऊन येणार आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर ओमकार हरी माळी। ओमकारजी, सर्वप्रथम आपलं स्वागत। नमस्कार। नमस्कार। मला सांगा, उद्यमी महाराष्ट्र नेमका काय आहे? उद्यमी महाराष्ट्र ही मुळात एक चळवळ आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील युवकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करावे आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं या अनुषंगाने सुरू केलेली एक चळवळ आहे आणि त्याच्यामार्फत युवक असतील, युवती असतील, यांनी नोकरीकडे न वळता व्यवसायाकडे वळावं ही एकमेव उद्यमी महाराष्ट्राचं ध्येय आणि धोरण आहे। डॉक्टर ओमकार हरी माळी यांच्या बाबतीत आणखी जर सांगायचं झालं तर एक व्यावसायिक म्हणून ते अतिशय यशस्वी आहेत। दुबई, युक्रेन, उझबेकिस्तान, कझाकिस्तान अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी आपला कारभार आजपर्यंत वाढवलेला आहे। मला सांगा ओमकारजी की महाराष्ट्रातले जे युवक युवती आहेत यांनी उद्यमी महाराष्ट्राबरोबर का जोडलं गेलं पाहिजे, त्याच्यातनं त्यांचं भवितव्य कशा पद्धतीने उज्ज्वल होणार आहे, महाराष्ट्राचं भवितव्य कशा पद्धतीने याच्यातनं फुलणार आहे? मुळात सध्याची परिस्थिती पाहता नोकऱ्या जात आहेत, म्हणजे कोविड नंतर, लॉकडाऊन नंतर नोकऱ्या जात आहेत, मुलांना जे छोटे मोठे रोजगार चालू आहेत ते बंद पडत चाललेत। तर ह्या गोष्टीचं एक लक्षात घेता स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी युवकांनी स्वतः पुढे यावं आणि उद्यमी महाराष्ट्र मुळात काय करतं, तर उद्यमी महाराष्ट्रांना ट्रेनिंग देतं स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्याचबरोबर ट्रेनिंग दिल्यानंतर आपण काही इन्स्टिट्यूट चालवत नाही, त्यामुळे ट्रेनिंग दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे आपण जेव्हा रस्त्यावर उतरतो काम करायला तेव्हा मागे सपोर्ट करणारं कोणी नसतं, तर ते सपोर्टिव्ह उभं राहण्याचं काम जे आहे हे उद्यमी महाराष्ट्र करतं। त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय, म्हणजे आत्ता प्रामुख्याने आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि डिजिटल मार्केटिंग या 2 इंडस्ट्रीजमध्ये आम्ही आता काम करतोय सुरुवात असल्यामुळे, पुढे जाऊन अजून इंडस्ट्रीजमध्ये आपण काम करणार आहोत, पण प्रामुख्याने कुठल्याही प्रकारचा व्यवसाय जो युवकाला करायचा असेल आणि कन्सल्टन्सी नसेल, होतं कसा प्रॉब्लेम काय होतो की युवकांना करायची इच्छा तर असते पण भांडवल नसतं, सपोर्ट करायला कोण नसतं किंवा लढ म्हणणारं कोण नसतं, तर ते काम उद्यमी महाराष्ट्र करतं। त्यामुळे जेवढे युवक ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा, जेवढे युवतींनी स्वतःला व्यवसाय चालू करायचा आहे त्यांनी उद्यमी महाराष्ट्राबरोबर एकत्र यावं। आत्ताच्या घडीला आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट डिजिटल मार्केटिंग या व्यवसायात त्यांना संधी देतोय आणि जरी भांडवल नसेल, मी नेहमी म्हणतो की जरी तुमच्याकडे भांडवल नसेल, जरी तुमच्याकडे पैसा नसेल, जरी तुमच्याकडे आयडिया नसेल, पण काम करायची तयारी असेल, तुमची मेहनत करायची तयारी असेल तर तुमचा व्यवसाय उभा करून देण्याची जबाबदारी या ओमकार माळीची असेल। तुमचा मेन जो फोकस आहे हा इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि डिजिटल मार्केटिंग या विषयावर मेनली दिसून येतो। अर्थातच गेल्या काही वर्षात या दोनही क्षेत्रांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी देखील निर्माण झालेली आहे, पण तरीही मला प्रश्न विचारावासा वाटतं की उद्यमी महाराष्ट्र हे या 2 क्षेत्रांमध्ये जास्त फोकस का करत आहे? मुळात डिजिटल एक्सपोर्ट इम्पोर्ट निवडण्याचं कारण असं आहे की मी स्वतः गेले 12 वर्ष एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम करतोय। मी सुमारे साधारणपणे बघायला गेलं तर 32 प्रोडक्ट्स महाराष्ट्रातनं मी एक्सपोर्ट करतो जगातल्या साधारणपणे 47 देशांमध्ये आणि हे प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करत असताना मला लक्षात आलं की मी त्याच्याचबरोबर काही वर्षानुवर्ष वेबिनार्स पण करत होतो। तो वेबिनार्स करत असताना लक्षात आलं की आपल्या युवकांना इच्छा तर असते व्यवसाय करायची एक्सपोर्ट इम्पोर्टचा आणि किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टचा प्रामुख्याने, पण त्यांना प्रॉपर गाईड करायला कोण मिळत नाही
त्यांना पुढे घेऊन जाणारं कोण मिळत नाही. आणि ज्या कोणी इन्स्टिट्यूट्स आहेत भारतभरात काम करणाऱ्या, या मेजरली गुजरातमधल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये अगदी बोटाच्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या इन्स्टिट्यूट्स आहेत. आणि या इन्स्टिट्यूट्स खूप जास्त चार्ज करतात. म्हणजे 12 आणि 15,000 रुपये आता ऑनलाईनवर चालू आहे. ऑफलाईन जेव्हा होतं त्या 25,000 30,000 असं चार्ज केलं जातं. आणि त्याचबरोबर ट्रेनिंग घ्या 6 दिवसाचं 7 दिवसाचं आणि नंतर तुमचं तुम्ही काय ते बघा, या अनुषंगाने त्यांचं काम होतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही फक्त शिकायला या आणि तुम्हाला पुढे काहीच मिळणार नाही. हा जो पॅटर्न आहे, हा जो प्लॅटफॉर्म, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मातृभाषेत एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग देणारं या महाराष्ट्रामध्ये कोणी नाही आहे. जे काय एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग दिलं जातं हे प्रामुख्याने हिंदी, इंग्लिश या भाषांमध्ये दिलं जातं. आणि ग्रामीण भागातला जो मराठी युवक आहे, ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे, की ज्या शेतकऱ्याला माहिती आहे की माझं प्रोडक्ट दुसरं कोणतरी घेऊन एक्सपोर्ट करत आहे, पण मी एक्सपोर्ट करू शकत नाही कारण मला त्याची माहितीच नाही आहे. किंवा एखादा युवक, मला मध्यंतरी एका शेतकरी बांधवांचा फोन आला की बाबा रे तू जे करतोयस ते खूप चांगलं करतोय, कारण माझा मुलगा इंजिनियर आहे, इथे नोकरी मिळत नव्हती, व्यवसाय मिळत नव्हता, तर मी त्याला सांगितलं तू मुंबईला जा. आणि तो मुंबईला येऊन तो इंजिनियर मुलगा आज वॉचमॅनची नोकरी करत होता. आणि उद्यमी महाराष्ट्राबरोबर जोडल्या गेल्यानंतर त्यांनी तो परत गावाकडे गेला आणि स्वतःच्या वडिलांचा व्यवसाय वाढवण्यासाठी तो त्याच्या वडिलांचा एक्सपोर्ट्सचं काम चालू करतोय. त्यामुळे सगळ्यात पहिले हा जो फॅक्टर आहे, ह्याच्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट. आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नेहमी म्हणतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट हा असा एक व्यवसाय ज्याच्यात देशसेवा आणि भरपूर सारा पैसा दोन्ही कुठल्या व्यवसायात असेल तर तो म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट. कारण आपण जेव्हा बाहेरच्या देशातला पैसा आणतो तेव्हा आपण भारताची GDP वाढवतो. आणि अनफॉर्च्युनेटली आपण सरहद्दीवरती जाऊन लढू शकत नाही, पण यास आपण बाहेरच्या देशातला पैसा आणून आपल्या भारत मातेची सेवा फिनान्शियल मॅनरनी करू शकतो. त्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट. आणि मुळात एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये संधी उपलब्ध खूप आहेत. कारण जगाच्या जर ओव्हरऑल रेशो काढला तर टोटल एक्सपोर्ट्स जर भारताचं बघायला गेलं तर भारताचा एक्सपोर्ट जगाच्या एक्सपोर्टमध्ये फक्त 2.4% आहे. जे चायना जगात 1 नंबरला एक्सपोर्टमध्ये, त्यांचा एक्सपोर्ट साधारणपणे 40% आहे. तर हा डिफरन्स जो आहे हा आपल्यासाठी एक ॲव्हेन्यू आहे, ही एक संधी आहे आपल्या युवकांसाठी. आणि त्यातल्या त्यात पण बघायला गेलं तर जर तुम्ही डेटा बघितला तर असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त एक्सपोर्ट होतो. पण त्याचं कारण एवढंच आहे की JNPT पोर्ट आपल्याकडे आहे, सगळ्यात मोठं पोर्ट आपल्याकडे, त्यामुळे तो महाराष्ट्रातला आकडा दिसतो. पण त्या ओव्हरऑल भारताचं जे एक्सपोर्ट होतं त्यातनं 22.3% एक्सपोर्ट हा महाराष्ट्रातनं होतो. पण त्या 22.3%मध्ये माझ्यामध्ये फक्त 2 ते 2.5% महाराष्ट्रातली लोक आहेत एक्सपोर्ट करणारे. आणि संधी खूप आहेत, आपल्याकडे प्रोडक्ट्स खूप आहेत. तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्टवर भर द्यावं. दुसरं म्हणाल तर डिजिटल मार्केटिंग. तर डिजिटल मार्केटिंगमध्ये आत्ता नवीन युगाचं मार्केटिंग ट्रेंड कुठला असेल तर तो आहे डिजिटल मार्केटिंग. आणि डिजिटल मार्केटिंगच्या आजच्या दिवसाला गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप इझी साधन आहे, कमी खर्चात करण्यासारखं साधन आहे. तर त्यामुळे आम्ही डिजिटल मार्केटिंग आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट हे 2 आत्ता फर्स्ट फेजला चालू केलेले ट्रेनिंग किंवा सपोर्टिंग प्लॅटफॉर्म्स आहेत. याच्या पुढे अजून व्यावसायिक संधी आपण वाढवणारच आहोत. तर हे आहेत डॉक्टर ओमकार हरी माळी. ओमकार हरी माळी यांच्याशी जर का आपल्याला उद्यमी महाराष्ट्राच्या संदर्भात काहीही चर्चा करायची असेल तर स्क्रीनवर आत्ताचे नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर तुम्ही डेफिनेटली त्यांच्याशी संपर्क साधा. ते स्वतः तुमच्याशी बोलतील. आणि पुन्हा आपण भेटू एका छोट्याशा ब्रेकनंतर. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार. मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambharose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना. श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस. फ्री पिकअप अँड डिलिव्हरी. आजच संपर्क साधा. श्री एंटरप्राइजेस 9833776460.
70% सेल. काय 70% ऑफ, 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी बॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. मला आता एक तुम्हाला साधा प्रश्न विचारावासा वाटतोय की इंग्लंडमधनं तुम्ही MBA केलेलं आहे, तुम्ही स्वतः PhD आहात, व्यावसायिक म्हणून यशस्वी आहात. मग अशा वेळेस स्वतःचा व्यवसाय सोडून उद्यमी महाराष्ट्र ही संकल्पना का बरं घेऊन आलात आणि या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार देण्याचा आणि अनेकांना व्यवसायाकडे वळवण्याचा हा उपक्रम तुम्ही करताय, याच्या पाठीमागची उर्मी काय आहे? उर्मीच म्हणता येईल, तुम्ही योग्य शब्द वापरलात. कारण एक डोक्यात नेहमी होतं ते म्हणजे आपण महाराष्ट्राच्या मातीला आपण जे देणं लागतो ते आपण दिलं पाहिजे. माझं शिक्षण लंडनमध्ये झालेलं आहे आणि लंडनमध्ये शिक्षण झाल्यानंतर मी जेव्हा परत आलो तेव्हा एक मनात नेहमीच होतं की आपण काहीतरी करायला पाहिजे आपल्या युवकांसाठी. आणि युवकांसाठी काम करत असताना म्हणजे बिझनेसमध्ये काम करत असताना नेहमी जाणवत होतं की आपण देऊ शकत नाही आहोत, आपण करू शकत नाही जे आपण करायला पाहिजे. तर हे एक डोक्यात नेहमीच होतं की काहीतरी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आणि जेव्हा कोरोना, कोविड, लॉकडाऊन हा प्रकार चालू झाला त्यावेळेस माझ्या वडिलांबरोबर एकदा असंच फोनवर गप्पा चालू होत्या. त्या वडील म्हणाले मला भीती वाटते. म्हटलं काय झालं? त्याला गिरणी कामगारांचा संप मी जवळून बघितला. त्यामुळे गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळेस जेव्हा नोकऱ्या गेल्या, जेव्हा व्यवसाय बंद झाले, तेव्हा मुलं गुन्हेगारीकडे वळले. आणि ही भीती मला पण मनात कुठेतरी टिकटिक होतं की आपण काहीतरी केलं पाहिजे की युवकांनी गुन्हेगारीकडे न वळता युवकांनी स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करावा. तर त्या अनुषंगाने आपण उद्यमी महाराष्ट्राची सुरुवात झाली. त्याला काहीच फॉर्मेशन नव्हतं. पहिली बॅच आपण एक केली ज्याच्यात 1780 मुलांनी भाग घेतला होता, जी मोफत बॅच होती. यात एकही रुपया न घेता आपण ट्रेनिंग 15 दिवसाचं ट्रेनिंग दिलं होतं. आणि व्यवसाय तर चालूच राहणार आहे, आयुष्यभर करायचंच आहे व्यवसाय. पण शेवटी महाराष्ट्राच्या मातीचं, महाराष्ट्रातल्या युवकांचं आपण देणं कधी देणार? आणि शेवटी अल्टिमेटली बघायला गेला तर हे आशीर्वाद, हे मुलांची साथ ही खूप मोठी आहे माझ्या स्वतःच्या व्यवसायापेक्षा, मला असं वाटतं. उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून एकीकडे हजारो जणांना त्यांनी रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचं काम सुरू केलेलं असतानाच व्यावसायिक म्हणून देखील त्यांनी स्वतःची एक वेगळी वाट चोखाळलेली आहे. मला सांगा, उद्यमी महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त तुमची कंपनी आणखी काय काय करते? ओके, सध्या मला विचाराल तर मी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतो. मी मुळात मेडिकल कोलॅबरेटर म्हणून काही कंपन्यांबरोबर काम करतो. मी 7 देशांमध्ये मेडिकल कोलॅबरेटर म्हणून काम करतो. त्याचबरोबर एक्सपोर्ट इम्पोर्टचं म्हणाल तर मी एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेडिंग, सर्व्हिसेस आणि आता ट्रेनिंग, म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये जे काय फॅक्टर्स आहेत ते सगळे करतो आपण. कन्सल्टन्सीज प्रोव्हाइड करतो आणि कन्सल्टन्सीज पण अशा प्रोव्हाइड करतो की काही शेतकरी आपल्याबरोबर जुळलेले आहेत. एक छोटं उदाहरण मला सांगायला आवडेल की मी जेव्हा माझा बिझनेस चालू केला तेव्हा मी नाशिकमध्ये गेलो होतो, नाशिकच्या शेतकऱ्यांना भेटायला. तेव्हा तिथे गेल्यावर असं जाणवलं की एक्सपोर्ट इम्पोर्टचा जे शेतकरी आहेत ते त्यांचा माल दुसरा कोणातरी देतात आणि त्यांचा माल कोणतरी एक्सपोर्ट करतो. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही स्वतः काय नाही करत? तर ते बोलले आम्हाला माहिती नाही कसं करायचं, की आमच्याकडे लायसन्स नाही आहेत. मी म्हटलं आपण तुमचे लायसन्स काढू. तर त्यांना ते म्हणाले की नाही, लायसन्स खूप महाग मिळतात. म्हटलं म्हणजे? तर नाही, आमच्यातला एक व्यक्ती आहे त्यांनी 2.5 लाख रुपयामध्ये लायसन्स काढलं एक्सपोर्ट इम्पोर्टचं. म्हटलं कशाला? तर मी त्या व्यक्तीला जाऊन भेटलो. मी म्हटलं तुम्ही 2.5 लाख रुपयाचं कुठलं लायसन्स काढलं? तर ते बोलले हे लायसन्स आहे, एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन्स आहे, जे लाईफ टाईम लायसन्स आहे. मी त्यांचं लायसन्स बघितलं, माझं लायसन्स बघितलं. दोघांच्या लायसन्समध्ये नाव, नंबर आणि पत्ता हे एवढं सोडलं तर बाकी सगळं सेम होतं. मी 500 रुपयात बनवलं होतं, त्यांनी 2.5 लाख रुपयात बनवलं होतं. तर ही फसवणूक होण्याचा जो प्रकार आहे की एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स अगदी छोटा प्रकार बघितला तर जसा गिराईक तशी पुढे असं मार्केटमध्ये आहे. तर आपण तसं न करता जे ॲक्च्युअल गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत ते चार्जेस घेऊनच आपण लोकांना मदत करतो त्यांचे एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स बनवण्यासाठी. त्याचबरोबर इतर जे काय रजिस्ट्रेशन लागतात ते पण आपण ॲक्च्युअलमध्ये देतो आणि फक्त आपण नॉमिनल आपले सर्व्हिस चार्जेस घेतो. ही आपली एक सर्व्हिस भाग झाला. कन्सल्टन्सीमध्ये आपण काम करतो. तर कन्सल्टन्सीमध्ये आपण मुळात समजा एखादा मॅन्युफॅक्चर असेल आणि त्याला स्वतःचं प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचं असेल पण त्याला माहिती नसेल तर आपण त्यांचं एक्सटर्नल एक्सपोर्ट इम्पोर्ट डिपार्टमेंट म्हणून काम करतो.
आणि त्याच्यामध्ये त्यांना फक्त डिसिजन्स घ्यावे लागतात, बाकी सगळं काम आपली माझी जी कंपनी आहे त्या कंपनीची टीम हँडल करते. त्याचबरोबर नावाची कन्सल्टन्सी हा खूप मोठा प्रकार आहे की लोकांना नावं कशी ठेवायची, कंपनी नाव ठरवायचं कसं. काही लोकांना न्यूमरोलॉजीप्रमाणे करायचं असतं, काही लोकांना फक्त नावाची कन्सल्टन्सी करायची असते. आपण तर ते पण सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर आपण आता ट्रेनिंगमध्ये पण काम करतोच आहे. आणि त्याच्याचबरोबर उद्यमी महाराष्ट्राचं मला सांगायला आवडेल की साधारणपणे 12 देशांमध्ये उद्यमी महाराष्ट्राची टीम उपलब्ध आहे. ज्या लोकांनी युवकांनी ट्रेनिंग घेतलंय, म्हणजे उद्यमी महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रातल्या युवकांना ट्रेन नाही करत, तर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती जी मराठी मुलं आहेत त्यांना पण ट्रेनिंग देतं. आणि त्यांना आपण आता एक नवीन संधी देतोय की तुमच्यासाठी आम्ही बायर शोधू, तुमच्यासाठी आम्ही सेलर्स शोधू. तुम्ही जाऊन तिकडच्या लोकांची स्क्रुटिनी करा तुमच्या देशांमधल्या, की तो बायर जेन्युइन आहे की नाही. कारण मोठा सगळ्यात प्रॉब्लेम काय होतो की मला माझा माल विकायचा आहे, मला बायर पण मिळाला, पण तो बायर जेन्युइन आहे की नाही कसं कळणार. तर ती सर्व्हिस पण आता हळूहळू आपण उभे करत चाललेलो आहे. तर ही पण एक सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो. साहजिकच सर, आज आपण एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात. मी तुम्हाला पुन्हा एकदा उद्यमी महाराष्ट्राकडे घेऊन येतो आहे. उद्यमी महाराष्ट्राचे नेमके ध्येय काय? उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्ही काय साध्य करू बघता आहात? कुठे साधारणपणे डाऊन द लाईन आणखी काही वर्षांमध्ये उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून काय अचीव केलेलं असेल असं तुम्हाला वाटतं? उद्यमी महाराष्ट्राचं ध्येय एकच आहे, ते म्हणजे महाराष्ट्रातल्या युवकांनी युवतींनी स्वतःचा रोजगार स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. आणि आजकाल जे चाललंय, मध्यंतरी बऱ्याच बातम्या होत्या की नोकरी गेली त्यामुळे मी आत्महत्या केली, असं लोकांनी लिहून आत्महत्या केलेल्या आहेत. तर हे त्रासदायक आहे. तर मला असं वाटतं, असं कधी जरी मनात आलं तुमच्या की बाबा मला आत्महत्या करायची का, तर माझ्याकडे नोकरी नाही, माझ्याकडे व्यवसाय नाही म्हणून, तर एकदा माझ्याशी बोला, एकदा माझ्याशी संपर्क करा. तुम्हाला आत्महत्या करायची की आयुष्य संपवायची वेळ येणार नाही. तर आपण लवकरच उद्यमी महाराष्ट्रातर्फे एक हेल्पलाईन चालू करतोय, ज्याच्यामध्ये जर युवकांना कधी वाटलं की मला आत्महत्या करायची तर एकदा फक्त आमच्याबरोबर बोलून घ्या, त्याच्यावर सोल्युशन काढता येईल. कारण आत्महत्या करणं हे सोल्युशन कुठल्याच गोष्टीला असू शकत नाही. तर त्या अनुषंगाने आपण लवकरच एक हेल्पलाईन चालू होईल, तर आपल्यामार्फत मी सांगेनच लवकर लोकांना. आणि ध्येय विचाराल तर पुढच्या 1 वर्षामध्ये कमीत कमी 10,000 नवे उद्योजक उभे करणं हे सगळ्यात पहिले ध्येय आहे. आणि होतं कसं की लोक व्यवसाय तर सुरू करतात, पण ते व्यवसाय टिकत नाहीत. तर ते सुरू करून त्यांना टिकवण्यासाठी जी मदत लागते, ती मदत करण्यासाठीचं काय म्हणतात जो प्लॅटफॉर्म लागेल, तो उद्यमी महाराष्ट्र याच्या पुढे या महाराष्ट्रात लोकांना दिसायला मिळेल. तर हे आहेत डॉक्टर ओमकार हरिमाळी. उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून रोजगाराभिमुख महाराष्ट्र, स्वयंरोजगाराभिमुख महाराष्ट्र निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. आपण डॉक्टर ओमकार हरिमाळी यांच्याशी आणखीही काही विषयांवर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जर आपल्याला डॉक्टर ओमकार हरिमाळी यांच्याकडनं मार्गदर्शन हवं असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रातलं काहीही मार्गदर्शन हवं असेल, तर स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत त्या नंबरवर त्यांच्याशी डेफिनेटली संपर्क साधा. पुन्हा भेटू एका छोट्याशा ब्रेक नंतर. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये Magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple easy fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा.
कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा। हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा। त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 26127394, राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108, टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका। सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। एक थोडासा वेगळा प्रश्न। गेल्या साधारणपणे 7 महिन्यांपासून आपण सगळेच कोरोना अर्थात कोविडशी लढतो आहोत। या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेकांचे व्यवसाय बंद पडलेले आहेत। या सगळ्यामुळे ना मोठ्या प्रमाणात डिस्ट्रेस निर्माण झालेला आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे। आपला जॉब राहील की नाही, आपला व्यवसाय राहील की नाही अशी शंका अनेकांच्या मनात येत आहे। याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? ह्या सिच्युएशनकडे कसं बघितलं गेलं पाहिजे? मुळात जे माझ्या चळवळीचं नाव आहे ते आहे उद्यमी महाराष्ट्र। त्या नावातच सगळं येतं। उद्यमी म्हणजे ऑन्ट्रप्रेनर। तर ऑन्ट्रप्रेनरशिप डेव्हलपमेंटसाठीच आपण ही चळवळ चालू केली आहे आणि कोविड नंतरच मुळात हे चालू झालं। कारण जसं मगाशी म्हणालो की सगळी परिस्थिती पाहता आणि जे काय चाललंय आत्ता ते पाहता लोकांनी नोकरी करणं म्हणजे आज मी नोकरीवर आहे उद्या मी नोकरीवर राहीन की नाही याची शाश्वती नाही आहे। त्यामुळे लोकांनी व्यवसायाकडेच वळणं हा एकमेव पर्याय आता उरलेला आहे दिसतोय। पण व्यवसाय करत असताना आपल्याला जे बघायला मिळतं ते म्हणजे मराठी माणूस व्यवसाय माफ करा पण मराठी माणूस व्यवसाय करतो वडापावची गाडी, भाज्यांचे व्यवसाय, असे व्यवसाय न करता एक्सपोर्ट इम्पोर्ट सारखी इंडस्ट्रीमध्ये कधी काम करणार? मी नाही म्हणत नाही की करत नाहीयेत, करतायत, हजारो लोक करतायत, पण ज्या ग्रँजरला करायला पाहिजे, ज्या लेवलला करायला पाहिजे त्या लेवलचं काम होताना दिसत नाहीये। आणि सामान्य घरातल्या मुलांना मुळात लोकांना माहितीच नाही की एक्सपोर्ट इम्पोर्ट खातात कशाची। एक्सपोर्ट इम्पोर्ट फक्त लोकांना वाटतं की घेऊन येणं आणि घेऊन जाणं एवढंच एक्सपोर्ट इम्पोर्ट, पण तसं नसून एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये बरेच ॲस्पेक्ट्स आहेत। म्हणजे अगदी छोटंसं सांगायला झालं तर एक्सपोर्ट इम्पोर्ट फक्त प्रोडक्ट्सचा नाही तर सर्व्हिसेसचा पण एक्सपोर्ट होतो, त्या सर्व्हिसेसचा पण इम्पोर्ट होतो, कन्सल्टन्सीचा एक्सपोर्ट इम्पोर्ट होतो। सो असे बरेच फॅक्टर्स अवेलेबल आहेत लोकांसाठी। तो याच्यातनी लोकांना हेल्प होईल आणि लवकरच डिजिटल मार्केटिंग आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यतिरिक्त अनेक कोर्सेस आपण चालू करणार आहोत। महिलांसाठी आपण चालू करतोय, बचत गटांसाठी आपण प्रशिक्षण चालू करतोय। तर ट्रेनिंग या विषयावर मगापासून तुम्ही बोलत आहात। मला सांगा हे ट्रेनिंग नेमकं चालतं कसं, कुठे होतं आणि कोण याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतं? ओके, मुळात हे जे ट्रेनिंग आहे हे मग एक्सपोर्ट इम्पोर्टचं पहिले सांगतो। एक्सपोर्ट इम्पोर्टचं जे ट्रेनिंग आहे ते साधारणपणे 15 दिवसाचं ट्रेनिंग असतं। त्याच्यामध्ये 15 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आपण एक A to Z म्हणजे समजा पहिल्या दिवशी एखाद्या व्यक्तीला एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दल काहीच माहिती नसेल, एक्सपोर्ट इम्पोर्टचा ई पण माहिती नसेल, तर 15व्या दिवशी त्याला सगळे टेक्निकॅलिटीज समजलेले असतात। हा पहिला फॅक्टर। हे ट्रेनिंग जे आहे हे संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये प्रायव्हेट लाईव्ह यूट्यूबवरती होतं
आणि त्याच्यानंतर पुढचे 48 तास ज्यांनी खरं समजा 6 ते 8 या वेळात नाही अटेंड करता आलं तर पुढच्या 48 तासात ती व्यक्ती कधीही ते जाऊन ट्रेनिंग बघू शकते. त्याचबरोबर प्रत्येक बॅचचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनतो. त्या ग्रुप्सवरती त्यांचं कम्युनिकेशन्स चालू राहतात. हे ट्रेनिंग चालतं सोमवार ते शुक्रवार 15 दिवस, म्हणजे साधारणपणे 3 आठवड्याचं ट्रेनिंग असतं. ट्रेनिंग झाल्यानंतर आपण एक दिवस फक्त त्यांचे प्रश्न उत्तरं जे काय त्यांना असतील याच्याबद्दल एक सेशन असतं, ते 16वं सेशन होतं. त्याच्यानंतर आपण टोटल महिन्यातनं एकदा जेवढ्या लोकांनी ट्रेनिंग घेतली त्यांची सगळ्यांची एक जॉईंटली झूम मीटिंग होते आणि त्या झूम मीटिंगमध्ये त्यांचे प्रश्न, त्यांनी काय केलं आहे, कुठे थांबलं आहे, याच्यावर सगळं काम होतं. आणि त्याचबरोबर एक त्यांना हेल्पलाईन नंबर दिला जातो. ज्या हेल्पलाईन नंबर होतं ते लोक कधीही फोन करू शकतात आणि त्यांना जर प्रॅक्टिकली फील्डवर मी काय आहे, मला एखाद्या सप्लायरकडे जायचं आणि सप्लायरशी काय बोलायचं माहीत नाही, तर ती हेल्पलाईन त्यांना कम्प्लिटली हेल्प करते की सप्लायरशी काय बोला, कसं कम्युनिकेट करा. सो जसं मी म्हणालो की फक्त ट्रेनिंग न देता पुढेही त्यांना चालू ठेवण्यासाठी जी मशिनरी लागते, जो सपोर्ट लागतो, तो सपोर्ट आपण प्रोव्हाइड करतो. त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं. त्यांचे सगळे रजिस्ट्रेशन्स इन्क्लुडिंग कंपनी रजिस्ट्रेशन्स ते स्वतः करू शकतात, या लेवलला त्यांना ट्रेनिंग देतो. इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स ते स्वतः काढू शकतात, याचं त्यांना स्वतःचं ट्रेनिंग देतो. आणि आपले उद्यमी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचे ग्रुप्स आहेत, ते बिझनेस ग्रुप्स आहेत. त्या बिझनेस ग्रुप्सला त्यांना कनेक्ट करून दिलं जातं, जेणेकरून त्यांचा एखादा छोटासा व्यवसाय असेल लोकली तर तो व्यवसाय पण ते वाढवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर जर त्यांना असं वाटत असेल की मला कन्सल्टन्सी किंवा सर्व्हिसेसमध्ये ताबडतोब काम करायचं, कारण काय होतं एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये शिकल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 महिन्याचा काळ जातो स्वतःचा व्यवसाय चालू करायला. तर तोपर्यंत उदरनिर्वाह कसा करायचा, कारण मला समजते आपल्याकडे येणारे जे व्यक्ती आहेत ती सामान्य घरातले व्यक्ती आहेत, कोणी शेतकरी घरातले व्यक्ती आहेत, तर तोपर्यंत उदरनिर्वाह कसा चालवणार. तर त्याच्यासाठी त्यांना आपण कन्सल्टन्सी किंवा सर्व्हिसेस या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी परत एक ट्रेनिंग देतो आणि त्याच्यानंतर ते लोक स्वतःचं काम त्याच्यात इमिजिएटली चालू करू शकतात. उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून आजवर तुम्ही मोठ्या प्रमाणात काम करत आहात, लोकांशी जोडले जात आहात, अनेकांना तुम्ही व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र मला सांगा की डिजिटल मार्केटिंग, इम्पोर्ट एक्सपोर्ट या व्यतिरिक्त सुद्धा उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून आणखी काय व्यवसाय आपल्याला मिळू शकतात? एखादा युवक तुमच्याशी जोडला गेला तर त्याला आणखी काय मिळू शकतं? उद्यमी महाराष्ट्र तुम्हाला लवकरच इंटरनॅशनल बायर सेलर मीट्स या क्षेत्रात दिसेल. उद्यमी महाराष्ट्र लवकर FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी कशी फॉर्म करायची आणि त्याचं मार्केटिंग कसं करायचं याच्यात तुम्हाला लवकरच दिसेल. महिला बचत गटांसाठी व्यवसायाची संधी, म्हणजे त्यांच्यासाठी ट्रेनिंग आणि त्यांचा माल विकण्यासाठी मदत करणं, यात उद्यमी महाराष्ट्र लवकरच दिसेल. आपण काम करत असताना 2 भागामध्ये काम करतो, एक शहरी भाग आणि ग्रामीण भाग. त्याचबरोबर शहरी भागातले स्वयंरोजगार महिलांसाठीचे वेगळे आहेत आणि पुरुषांसाठीचे वेगळे आहेत, तसेच ग्रामीण भागातले वेगवेगळे आहेत. तर त्या अनुषंगाने आपण प्रत्येक सेक्टर लक्षात घेता, प्रत्येक एज ग्रुप लक्षात घेता काय व्यावसायिक संधी उपलब्ध करून देता येतील याच्यावर काम करतो. आणि मुळात आपण एक पॅटर्न ठेवला आहे, तो म्हणजे जे काही ट्रेनिंग आपण ऑफर करतो ते अतिशय तुरळक कॉस्टमध्ये आपण ऑफर करतो. त्याच्यामध्ये जे एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग आहे त्याची कॉस्ट आपण फक्त 2,500 रुपये ठेवलेली आहे. डिजिटल मार्केटिंगची कॉस्ट आपण फक्त 2700 रुपये ठेवलेली. सो एक ठरवलं की 3,000पेक्षा जास्त कुठल्याच कोर्सची कॉस्ट नसेल, जे कोर्स बाहेर लोकांना 25 आणि 35,000ला करायला लागतात आणि पुढे सपोर्ट मिळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर सांगायचं झालं तर म्हणजे आपण ज्या युवकांनी आपल्यावर कनेक्ट झालेत आणि त्यांचे एक्सपोर्ट झालेत त्यांना आपण पैसे रिफंड करतो. तर हे होते डॉक्टर ओमकार हरी माळी. डॉक्टर ओमकार हरी माळी यांनी उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून आज महाराष्ट्राला रोजगाराभिमुख स्वयंरोजगाराकडे घेऊन जाण्याचा चंग बांधला आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातल्या युवकांनी जास्तीत जास्त व्यावसायिक संधींचा शोध घ्यावा ही त्यांची मनीषा आहे, हा त्यांचा संकल्प आहे. आपल्या सगळ्या या संकल्पाला आमच्या वतीने देखील हार्दिक शुभेच्छा. तर हे होते डॉक्टर ओमकार हरी माळी. ओमकार हरी माळींशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवरचे नंबर दिलेले आहेत, त्याच्याशी जरूर संपर्क साधा. आमच्याशी सर बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.